एक विचार करात. आज आम्ही ह्या आधुनिक युगान जितात, पूण आमच्या कुटुंबाचो वारसो तो कसो सांभाळचो? त्यो पुरण्यो काणयो, ते अनुभव जे पिळघ्यान पिळग्यो चलून आयल्यात ते कशे जिवे दवरसे? चला, आज आचारूच उलयतले. आणि हो प्रश्न तो खरेच सांगचे म्हणल्यार सगळ्यांच्याच काळजाक लागता, न्हय? आमच्या आज्या पंज्यांच्यो कितल्योशोच काणयो आसतल्यो, पूण कितल्यो आमकां आयकूंक मेळ्ळ्यात वा कोणे बरोबन दवरल्यात? चडश्यो काणयो तशेच वेळाच्या प्रवाहात वयर वतात, आणि हेच तर व्हड लुकसाण. पूण एक बरी खबर आसा. हाचेर आतां एक नवो उपाय मुखार आयला. मायबूक म्हणून एक एकदम वेगळोच प्रकल्प, जो आमच्या कुटुंबाच्या ह्या मोलादी खजिन्याक, या ट्रेझराक सांभाळपाक एकदम नवी वाट दाखयता. तर ह्या आमच्या विवरणात आम्ही किते पयलेत? पहिली, मायबूक कशे काम करता ताचे ते 2 वेगळे मार्ग, उपरांत त्या कामाक लागणारी साधना, आणि निमाणे हो प्रकल्प फक्त एक पुस्तक न्हय तर ताच्या परस चढ किते तेच आम्ही पयलेत. बरे, चला तर आता हाची खोलायेनं माहिती घेऊया. मायबूक 2 मुख्य वाटा देता. बाह्यानं पळयल्यार दोनूय वाटांचो हेतू एकूच, कुटुंबाची काणी सांभाळप. पण थंय पावपाचो प्रवास मात वेगळो. हांगा पळयात, 2 मार्गांमदलो फरक एकदम सोपेस भाशेन सांगला. पहिलो, मार्ग ए म्हण्यार वडील कथाकार. हांगा घरातलो व्हड मनीस, जसो की आजो वा पप्पा, तो मुख्य लेखक. तांणी फक्त आपली कहाणी सांगची, बाकी कुटुंब आधार दितले. दुसरो, मार्ग बी, तो एक कुटुंबाचो पंगड. हातूंत सगळे कुटुंब एकठांय येताच आणि पहिल्या दिवसा सावनूच पुस्तक तयार करपाच्या कामाक लागता. चला तर, पहिली मार्ग ए शेर बारकायेन नजर मारूया. हो मार्ग खास करून त्या वडिलांखातीर जांकां आपली काणी आपलीच म्हणून आपल्याच नियंत्रणाखाला दवरपाची इच्छा आसता. आणि हेच वाक्य पळयात, हांव माझी काणी सांगता, म्हजे कुटुंब साक्षीदार जाता आणि प्रतिसाद देता. एकदम न्हय हातूंतूच मार्ग एचो सगळो सार आसा. म्हण्यार हांगा वडिलांचो आवाज, तांचो अनुभव, ताकाच पयले स्थान. तर हो 8 सप्तकांचो प्रवास कसो चालता तो खूप विचारपूर्वक तयार केला. पहिले हेतू ठरायतात म्हणल्यार हे पुस्तक कित्याक करचे, हे गरजेचे कारण ते परीन पुस्तकाक एक वाट मेळता. उपरांत काणयो रेकॉर्ड करपाचो वेळ. हांगा व्हड मनीस आपल्या मनातले सगळे उलायता. मागीर येता एआयची मदत. ही एआय साधना ती सगळी उलोवणी घेऊन तातूंतील मुखेल विषय सोधून काडटा आणि त्याचो पयलो मसुदो तयार करता. सोचच बरोवपाचो कितले मातेने कष्ट वाटा. आणि निमाणे एका खाशेल्या एकदम सुरक्षित वातावरणात ते वडील आपल्या कुटुंबाक पयलेच खेपे आपल्या काणयो आयकयता. किती अनुभव आसतलो तो. बरे, आता मार्ग ए झाले. चला आता मार्ग बी कडे वळूया. हो मार्ग एकदम वेगळो. तो पुरे कुटुंबाका एकठांय हाडून एक वांगडी, एक सहकारी अनुभव देपा खातीर तयार केल्लो आसा. हांगा हे वाक्य वाचात, आम्ही आमचे मायबूक एकठांय बांधतात. बस, हातूंतूच मार्ग बीचो आत्मा लिपलेलो आसा. हांगा कोण एक लोन आहे, पूण सगळे जाण मेळून ती कहाणी गुंथतात. आणि हेच काम करूंक दरेकल्याची एक भूमिका ठरता. जशे वडील काणयेचे मालक, तांचेच उत्तर निमाणो. तांची व्हड भुरगी, ती प्रकल्पाचो कारभार सांभाळतात, सगळी व्यवस्था पळयतात. आणि नातवा, अरे, ती आपली टेक्नॉलॉजीची हुशारकाय वापरून इंटरव्ह्यू घेतात, एआय साधना चलोयतात. म्हळ्यार हे एक असे मिश्रण जाता जाय दर एके पिळगेची तांक एकठांय येता आणि किते तरी अपूर्व घडोवन हाडता. हो 10 सप्तकांचो प्रवास, हो खरेच एक सांघिक अनुभव. पहिलीन सगळं कुटुंब एकठांय बसतास आणि नेम ठरायतं. उपरांत एक खूप खाशेली गजाल घडता. तरणाटी पिरायेची भुरगे आपल्या वडिलांचो इंटरव्ह्यू घेतात. हाच्या वरवीं पिढग्यांमदीं एक असो संवाद सुरू जाता जो साधारणपणानं घडूनच येना. उपरांत सगळे मिळून एआयनं तयार केल्लो मसुदो तपासतात, तातून आपले विचार घालतात आणि शेवटाक पुराय कुटुंब एकठांय बसून तयार झाल्लं पुस्तक वाचता. म्हणल्यार हो फक्त एक प्रकल्प उरना, हो एक उत्सव जाता. पण खंयचीय वाट वेंच्यार दोनूय मार्गामध्ये काही साधना आणि तत्व समान आसात. आणि हीच तत्व ह्या पुऱ्या प्रवासाच्यो पायो जावन आसात. हांगा वापरलेली एआय साधना खूप मजेशीर आसत. तांकां सोबती म्हणपट छड बरं दिसतलें. जशे परप्लेक्सिटी सारखं साधन नवे विचार करूंक वा आदल्या याद काडपाक प्रश्न तयार करता.
मागील असा नोटबुक एलेम हे तर कमाल. ते रेकॉर्ड केलेली उलवणी घेऊन ताच्यो काणयो घडायता. एक उदाहरण दिता. 4-5 वेगळ्या घडण्यो सांग्यार ते तातूंतल्यान एक सूत्र सोदून एक आख्खी काणी तयार करता. आणि नोशन ते एक डिजिटल डायरी कशें काम करता, जंय सगळे एकठांय येता. हाचो अर्थ कितें की तंत्रज्ञान ही भिरांकूळ वस्तू नाय, पूण एक मदत करपी सांगातडी जावन वावरता. पूण ह्या सगळ्या फाटल्यान काही मुख्य तत्वां आसात. पहिले, सगळं कुटुंब केंद्रीत आसा. दुसरे, हांगा दोनूय पिळग्यांक कितें तरी शिकपाक मेळटा. तरणाट्यांक तंत्रज्ञान आणि वडिलांक आपली कहाणी सांगपाचो आत्मविश्वास. तिसरे आणि खूप महत्वाचे, मानसिक सुरक्षेचेर खाशेलो ध्यान दिला. आणि चौथे, हे सगळं एकदम लवचीक आसा. म्हण्यार एका कुटुंबान मार्ग एन सुरू केले आणि मागीर तांकां बीक वच्चे दिसले जाल्यार ते सोपेपणान करून येत. तर हे सगळे पळयल्या उपरांत एक गजाल तर एकदम स्पष्ट जाता. माय बुक प्रकल्पाचो हेतू तो फक्त एक पुस्तक तयार करप न्हय. खरे ध्येय ते जावन आसा ती पुस्तक तयार करपाची प्रक्रिया. तो प्रवास. त्या प्रवासात कुटुंबाचे संबंध घट जातात. एके पिळगेक दुसऱ्या पिळगेचो अणभव कळता. आणि एक असे जिवे नाते तयार जाता जे त्या पुस्तकापर्स कितले तरी चड मोलादीक ठरता. आणि हे सगळं ऐकल्या उपरांत एक निमाणो प्रश्न मनात येता. आपल्या कुटुंबात अशी खंयची काणी आसा जी अजूनपर्यंत कोणेच ऐकूंक ना आणि जी आपल्या वेळाची वाट पळयता.